शेकडो अशी मोठी माणसं बघितली आहे जी त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्तबगार होती. त्यांनी अनेकांना खरं तर मदत सुद्धा केली होती. अनेकांची पोट सुद्धा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या भरोशावर सुद्धा चालायची. पण सल्ले देताना या व्यक्ती फार चुकीच्या वाटायच्या. समोरचा व्यक्ती त्याला समजत आहे असं वाटायचंच नाही. पुष्कळदा या माणसांची योग्य सल्ले देण्याची इच्छा सुद्धा नसायची. आणि मग अशा वेळी समोरच्याचं त्यांच्या सल्ल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा असायची. कोणत्या परिस्थितीत असं नुकसान होऊ शकते याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. माझा एक मित्र होता अजय नावाचा. उत्तम गाणं म्हणायचा. त्याला असं वाटायचं की आपण खूप गाणं शिकावं आणि पुढे प्रगती करावी. हा पठ्ठ्या अजय एका तहसीलदार व्यक्तीच्या संपर्कामध्ये आला. तहसीलदार, MPSC क्लिअर केलेली व्यक्ती. कोणत्याही क्षेत्राचं या माणसाजवळ भरपूर नॉलेज होतं. अजयला असं वाटलं की याला संगीत सुद्धा समजत असेल आणि म्हणून त्याने या तहसीलदार साहेबांना विचारलं की साहेब, मला पुढे संगीत शिकायचं आहे, मी चांगलं गाणं म्हणतो, मी कुठे शिकू? तहसीलदार साहेबांजवळ याचं उत्तरच नव्हतं. ते कधी गाणं ऐकायचेच नाही. पण ऐकून त्यांना माहिती होतं की शास्त्रीय संगीत जास्त महत्वाचे असते. म्हणून ते म्हणायला लागले की अरे तू कुठे संगीत शिकू शकणार आहे, त्याच्यासाठी शास्त्रीय संगीत शिकावं लागतं, आपल्या आसपास असं कोणीच नाही. आणि मग अजयचा जो कॉन्फिडन्स आहे तो सुद्धा कमी व्हायला लागला. तेही म्हणायला लागले की गाणं शिकून तू काय करणार आहेस, त्याच्यापेक्षा उत्तम काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे दे. आणि मग या अजयचा जो कॉन्फिडन्स होता, त्याची जी इच्छा होती गाणं शिकण्याची, तिचा कायमचा हिरमोड झाला. वास्तविक आसपास काही वर्षांनंतर त्याला समजलं की आसपासच गाणी शिकून इंडियन आयडॉलमध्ये प्रवेश करणारे, महाराष्ट्राच्या आयडॉलमध्ये प्रवेश करणारे काही मुलं त्याच्या आसपास आहे. आणि मग त्यावेळेस त्याचा आणखीन हिरमोड झाला. म्हणून एका क्षेत्रामध्ये कर्तबगार असलेल्या व्यक्तीला सगळ्याच क्षेत्रामधलं कळत असेल असं नाही. इतकंच काय तर आपल्या क्षेत्रामध्ये कर्तबगार असलेली व्यक्ती सुद्धा, तिचे सल्ले सुद्धा आपल्यासाठी कधी कधी हानिकारक ठरू शकत असतात. निलेश नावाचा एक माणूस होता, म्हणजे माझा मित्रच. त्याचे सिनियर्स होते जे खूप चांगलं लेखन करायचे, त्यांची बऱ्यापैकी पुस्तकं पब्लिश होते. मग निलेशने सुद्धा एक छोटं पुस्तक लिहायला घेतलं आणि त्याचं प्रकाशक वगैरे सगळं ठरलं, पुस्तक लिहून सुद्धा झालं. आणि हे सिनियर निलेशला म्हणाले की अरे निलेश, तू हे काय पुस्तक लिहित आहेस, तू तर मोठा माणूस आहेस, तू मोठं पुस्तक लिहायला पाहिजे. खरं तर या सिनियर व्यक्तीचा जो हेतू होता तो चांगलाच होता. पण त्यांनी हा विचारच केला नाही की आमचा निलेश किती आळशी आहे. पुढे चालून त्याच्या आयुष्यात मोठं पुस्तक लिहिण्याची वेळ येईल का, संधी येईल का? आणि झालंय तेच. निलेशने कधी हातात पेन उचलला नाही, कधी पुस्तक लिहिलं नाही, आणि जे छोटं पुस्तक त्याचं येणार होतं ते सुद्धा कधी आलं नाही. इथे सल्ला देण्याचा हेतू कदाचित वाईट नव्हता, पण तो सल्ला स्वीकारायचा की नाही हे ठरवत असताना निलेशने आपल्या मर्यादांचा विचारच केला नाही. आणि कदाचित त्याच्या सिनियर्सने सुद्धा त्या मर्यादांचा विचार केला नाही. ही बाब जी आहे ना, ती आपल्याला लक्षात घ्यावी लागत असते. काही काही लोकांना आपण सल्ले मागायला जातो आणि त्यावेळी ते स्वतःचं आत्मचरित्र ऐकवायला लागतं. तिथे त्यांना सल्ला द्यायचा नसतो, समोरच्याला समजून घ्यायचं नसते, तर मी किती ग्रेट आहे हे त्यांना सांगायचं असते. ते सांगण्यात खरं तर कधी कधी वाईट काहीच नसते, पण त्या सांगण्याचा समोरच्यावर चुकीचा परिणाम होऊ शकत असतो. एक उद्योगपती होते, सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम होतं, ते नेते सुद्धा होते. आणि त्यांना सहज भेटायला म्हणून एक मुलगा गेला. या मुलाला त्यांनी विचारलं की अरे बाळा, तू काय करतो आहेस? त्याने सांगितलं की दादा, मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो आहे, एकदा माझी UPSC ची प्रिलिम क्लिअर झाली होती. हे महाशय त्या मुलाला म्हणाले की अरे, माझी मुलं तर चांगले फॉरेनला आहे आणि ते बिझनेस करत आहे, आता या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काही उरलं नाही, बिझनेस कर, विदेशात जा. आता या माणसाने हा विचारच केला नाही की समोर बसलेल्या मुलाची परिस्थिती काय, त्याच्याजवळ भांडवल काय, त्याची बुद्धिमत्ता काय. पण स्वतःचे मुलं आणि आपण जे काही करत आहोत तेच फक्त जगातलं एकमेव बरोबर आहे असा विचार करून या व्यक्तीने या मुलाला सल्ला दिला. आणि हा अतिशय खजील झाला. याला प्रश्न पडला की सर, आपण 4-5 वर्ष झाले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो आहे, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत की नाही? आणि त्याचे पुढचे 3-4 तास पूर्ण खराब झाले. पुष्कळदा हे जे आत्मचरित्र सांगणारे, म्हणजे स्वतःच्या फुशारक्या मारून स्वतःची उदाहरणं देऊन आपली मतं देणारे लोक फार घातक असतात. खरं तर स्वतःच्या अनुभवातून काउन्सिलिंग करणं, समोरच्याला मुद्दा समजून देणं अधिक सोपं असते. कारण अनुभवा इतका मोठा गुरुही नसतो आणि अनुभवा इतकं चांगलं ज्ञानही नसतं. परंतु आपली फुशारकी मारण्यासाठी म्हणून फक्त जर आपण अनुभव सांगत असू तर तो अनुभव समोरच्यासाठी घातक ठरू शकतो. आणि अशा सल्ल्यांपासून सुद्धा आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे, ही खूप चांगली भावना आहे.
पण या आदरापोटी स्वतःची निर्णय शक्तीच त्यांच्याजवळ गहाण ठेवली पाहिजे, हे मात्र चूक. माझा एक मित्र होता, त्याच्यापेक्षा त्याचा मोठा भाऊ साधारणतः 10-12 वर्षांनी मोठा होता. हा मोठा भाऊ लहानपणापासूनच खूप हुशार होता आणि म्हणून माझ्या मित्रांच्या आईवडिलांना असं वाटायचं की या मोठ्या भावाचा याला सतत मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि मोठ्या भावाच्या बुद्धीचा याला लाभ झाला पाहिजे. जर असा लाभ झाला तर हाही मोठ्या भावासारखा हुशार बनेल. मग कोणत्या वह्या घ्यायच्या, कोणते पुस्तकं घ्यायचे, पासून तर कोणते कपडे घालायचे, हे सगळं त्याचा मोठा भाऊच लहानपणापासून ठरवायला लागला. पुढे मोठ्या भावाला चांगली नोकरी लागली. मग या आई वडिलांना वाटायला लागलं की याच्यासारखीच या आपल्या लहान मुलाला सुद्धा चांगली नोकरी लागली पाहिजे. आणि मग त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये या मोठ्या भावाचा हस्तक्षेप व्हायला लागला. कोणाचेच हेतू यात वाईट नव्हते. पुढे काय झालं की या माझ्या मित्राला एक छोटीशी नोकरी लागली. आता याला सुद्धा मोठ्या भावावर पूर्णतः अवलंबून राहायची सवय लागली. पुष्कळदा मोठ्या भावासोबत याचे वाद व्हायचे. याला असं वाटायचं की माझं म्हणणं बरोबर आहे, पण हा मोठा ऐकतच नाही. आणि आई वडील म्हणायचे बघ त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे, तो किती जिव्हाळ्याने तुला सल्ले देतोय, पण तू त्याचा अनादर करतो, तू त्याचं म्हणणं ऐकत नाहीस. आणि मग त्या गोष्टी पायी अनिच्छेने सुद्धा तो काही निर्णय स्वीकारायचा. आणि हळूहळू आपल्यापेक्षा मोठे लोक फक्त आपलं भलंच करत असतात अशी एक मानसिकता या माझ्या मित्राची तयार झाली. मग जेव्हा याला ती नोकरी लागली ना, याचे सगळे निर्णय जे आहेत ते त्याचे सिनियर्स घ्यायला लागलेत. सिनियर्स जे सांगेल ते आपल्या भल्यासाठीच असेल अशा प्रकारच्या समजातून हा त्या नोकरीमध्ये वावरायला लागला. त्यातून याला खूप डॉमिनेट झाल्यासारखं, वर्कलोड खूप जास्त होत असल्यासारखं वाटायला लागलं. त्यांच्या कोणत्याही पर्सनल कामांना सुद्धा हा हो म्हणायला लागला. कारण हा हो बाजी रावच होता. प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय होती. आणि मनावर एक दडपण होतं की मोठ्यांना नाही म्हणणं म्हणजे काहीतरी गुन्हा करणं. मोठ्यांना नाही म्हणणं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा, आपण जिव्हाळ्याचा काहीतरी अपमान करतो. आणि पुढे हा मुलगा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला आणि त्या जॉबमधून सुद्धा त्याला बाहेर पडावं लागलं. म्हणून मोठ्यांचे सल्ले हे प्रेमाच्या नावाखाली केल्या गेलेलं समोरच्याचं शोषण, समोरच्याच्या निर्णयाच्या अधिकाराचं हनन नसावं. पुष्कळदा ही मोठी म्हणवणारी, यशस्वी म्हणवणारी लोक तुमची चुका करण्याची जी शक्यता आहे तीच संपवून टाकतात. आणि चुकल्याशिवाय कोणाचीही प्रगती होऊ शकत नसते. आयुष्यात समजून घ्यायचं असेल काही तर ट्रायल अँड एरर याला पर्याय नसतो. म्हणजे एडिसनला कोणी सांगितलं असतं की बाबा रे तू इतके मोठे प्रयोग करू नकोस, तर हा एडिसनवर किती मोठा अन्याय ठरला असता. अनेक वेळा चुका झाल्यानंतर त्याने बल्ब शोधून काढला. मग हे सांगतात की बघ मी असं केलं होतं, तुला मी असं सांगतो आणि तूही असंच कर, म्हणजे तू चुकणार नाहीस. आणि चुकणार आणि त्यामुळे काही शिकणारही नाहीस. हे फार धोक्याचं असते. स्वतः पडून स्वतःच्या जखमांना स्वतः पट्टी लावायला जर आपण शिकलो नाही तर छोट्या छोट्या जखमा सहन करण्याची आपली क्षमता निघून जाते आणि त्यातून एक प्रकारचं विकृत अवलंबित्व आपल्यामध्ये तयार होत असते. आणि म्हणून या बाबींपासून सुद्धा आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. बघ मी तुला सांगितलं होतं ना, तू असं केलं नाहीस म्हणून तू चुकला. म्हणजे मी सांगितलेला निर्णयच तू स्वीकारायला पाहिजे होता, तुला स्वतंत्र निर्णय घेताच येत नाही, तू त्यासाठी अतिशय नालायक आहे, असं या माणसांचं सांगणं असते. आणि फॅक्ट काय आहे? फॅक्ट ही आहे की या मोठ्या म्हणवणाऱ्या, यशस्वी म्हणवणाऱ्या माणसांचे अनेक निर्णय आयुष्यात चुकलेले असतात. परंतु आपण त्यांचं फक्त यश बघत असतो. मग त्यांनी चुकांमधून स्वतःला कसं सावरलं ही सुद्धा एक कहाणी बनत असते, एक स्टोरी बनत असते. पण आपल्या चुका मात्र एक गुन्हा आपण आपल्या मनातल्या मनात बनवत असतो. आणि त्यामुळे तू चुकूच नाही म्हणणारे हे जे महान लोक असतात यांना दुरूनच हात जोडलेले बरे. दुसरी गोष्ट की काही लोकांना जेव्हा आपण मदत मागतो, सल्ला मागतो, मदत नाही सल्ला मागतो, तेव्हा हे लोक आपसुकाच स्वतःहूनच तुम्हाला मदतही करून टाकत असतात. दुसऱ्यांना मदत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर या माणसांच्या मदतीमुळे अनेकांचा लाभ झालेला असू शकतो, अनेकांची आयुष्य सुद्धा सुधारलेली असू शकतात. पण जेव्हा ही लोक आयती तुम्हाला मदत देत असतात तेव्हा तुमची निर्णय क्षमता, तुमची मानसिकता या सगळ्यांचं कंट्रोल ते आपल्याकडे घेत असतात. मी तुझा उपकार करता आहे, मी तुझा उद्धार करता आहे या भावामध्ये ते लोक येतात आणि त्या भावाच्या दबावाखाली, उद्धारकर्ते असण्याच्या दबावाखाली आपण भ्यायला लागतो, दबायला लागतो आणि तशी आपल्याला सवय सुद्धा लागते. त्यामुळे हे जे स्वतःहून मदत करणारे लोक आहेत यांची नीट चिकित्सा केली पाहिजे. कोणती मदत घ्यायची आणि कोणती मदत नाही घ्यायची हे आपण आपलं व्यवस्थित ठरवलं पाहिजे. आपलं कंट्रोल त्यांच्या हातात जात असेल तर त्यांची मदत प्रसंगी नाकारली सुद्धा पाहिजे.
पराभूत होणं परवडलं, पण अशा यशस्वी माणसांच्या मदतीच्या साहाय्याने आयुष्यामध्ये काही काम करणं, पुढे जाणं कधीही न परवडणारं असतं. शिवाय अशा लोकांनी तुमच्या डोक्यावरचा जर हात काढून घेतला, तर मग पुढे काय करायचं याची मोठी विवंचना तुमच्यासमोर पडू शकते. अशा वेळी तुमच्यासमोर कोणते पर्यायच नाहीत असं तुम्हाला वाटू शकते आणि त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ शकतो. या बाबी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. कारण आयुष्यात प्रत्येकाच्याच आयुष्यात यशस्वी लोकांचे सल्ले घ्यावे लागत असतात. त्यांचा प्रभाव सुद्धा आपल्यावर पडत असतो. या प्रभावापासून कसं वाचायचं यावर पण सुद्धा आपण पुढे चर्चा करू. पण यशस्वी लोकांचे सल्ले घेण्याला पर्याय नसतो. पण आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे हे आतापर्यंतच्या विवेचनामधून तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही कोणती सावधगिरी बाळगणार आहात हे कृपया कॉमेंटमध्ये लिहा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.